विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। ज्या गावांना लाईनमन नाहीत तिथे लाईनमन द्या, अन्यथा झटका आंदोलन करू। नितीन अग्रवाल। गेल्या अनेक दिवसापासून MSEB कार्यालय मेहकर अंतर्गत येणाऱ्या गावाकरिता लाईनमन, वायरमन अशा 9 जागेकरिता कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून त्या गोष्टीची पूर्तता केलेली गेलेली नाही। सध्या सणासुदीचे दिवस आहेत, पाऊस पडत आहेत, एकीकडे शेतकरी ओल्या दुष्काळाने होरपळत आहे, एकीकडे पावसाचा मारा, तर इकडे बिन लाईटचे तारा शेतकऱ्यांना शेतात असलेल्या गुराढोरांकरिता, शेतमजुरांकरिता पिण्याच्या पाण्यासाठी लाईनची आवश्यकता आहे। गावात पिण्याच्या पाण्याकरिता लाईन लागते, परंतु गेल्या 40 ते 50 दिवसापासून लाईनमन नसल्याने खूप अडचणी येत आहेत। नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे। स्वाभिमानीला शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल यांनी गाठले MSEBचे कार्यालय आणि कार्यालय अभियंत्याशी वाढीव लाईट बिल, चुकीची लाईट बिल दुरुस्ती करून मिळणे, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिवसा लाईन देणे, शेतकऱ्यांना होत असलेल्या सर्व समस्यांच्या निराकरणाकरिता उपाययोजना करून शेतकऱ्यांना होत असलेल्या सदर समस्या तत्काळ निकाली काढावी व नागरिकांना गैरसुविधेपासून मुक्त करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल आणि होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची, थेट असा इशाराच दिला। नितीन अग्रवाल बोलताना बोलले की स्वाभिमानी नेहमीच विद्युत वितरणाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सहकार्य करत आहे। त्यांनी ही शेतकऱ्याची अवस्था समजून घेणे गरजेचे आहे। यावेळी नितीन अग्रवाल यांनी एका गावातील 11 ट्रान्सफॉर्मर्स बंद राहतात, शेतकऱ्यांना काय करायचे, शेतकऱ्यांना ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार किती ग्राहकांना लाभ मिळतोय, आजपर्यंत दफ्तर दीर्घाई नुसार किती अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाया केल्या, असे अनेक प्रश्न उभे केले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।